नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माघी गणेश जयंती का साजरी करतात जाणून घेऊया आपण त्याचे महत्त्व. गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे. कोणतेही कार्य असो, आपण गणपतीची पूजा प्रथम करतो. हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो. यंदा 1 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती सगळीकडे उत्सवात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं. महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी प्रत्येक काही घरांमध्ये ही 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सार्वजनिक गणेश मंडळी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा 1.5 दिवसांसाठी करतात. या दिवशी श्री गणरायांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते. गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो. विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी का म्हणतात? महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे. मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य, पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तीळ साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडशोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळांच्या लाडवांचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. या तिथीला स्नान, दान, जप व होम केल्यामुळे या विघ्न विनायकांची कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात. माघी गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर एका चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्या. देवघर किंवा पूजास्थळ फुलांनी आणि दिव्यांनी सजवा. त्यानंतर गणपतीला जल, दूध, मध आणि दह्याने अभिषेक करा. गणपतीला स्वच्छ पुसून लाल कपड्यांवर अक्षता ठेवून त्यावर बाप्पांची मूर्ती ठेवा. गणपतीला तिळांच्या लाडवांचा नैवेद्य दाखवा. तसेच गणपतीला प्रिय असलेली जास्वंदाची लाल फुले दुर्वा व्हाव्यात. नैवेद्य म्हणून तिळगुळ किंवा त्यांचे लाडू किंवा मोदक अर्पण करा. या दिवशी चुकूनही चंद्र दर्शन घ्यायचं नसतं. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे. माघ चतुर्थ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला अशी पौराणिक मान्यता आहे, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पती-पत्नीने संतान सुखांसाठी व्रत उपासना केल्यास त्यांना लाभ होईल अशी मान्यता आहे. असे केल्याने विघ्न विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते. या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्यांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.